नागपूरच्या हिंसाचारात हिंसक जमावानं पोलिसांनाही सोडलं नाहीये। पोलिसांवर दगडफेक तर झालीच, पण महिला पोलिसांचा विनयभंग सुद्धा करण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आता कारवाईचा सज्जड इशारा दिलाय। पाहूयात। ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून काढू, सोडणार नाही। नागपूरच्या हिंसाचारावेळी पोलिसांवर हल्ला केला त्यांना कबरीतूनही खोदून काढू असा सज्जड इशाराच मुख्यमंत्र्यांनी हल्लेखोरांना दिलाय। नागपूरच्या हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे। नागपूरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून काढू, सोडणार नाही। बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत, पण पोलिसांवर हल्ला हा क्षम्य नाही। त्यामुळे त्यांच्यावर जी स्ट्रिक्टेस्ट कारवाई आहे ती कारवाई करून विविक्षित वेळेमध्ये त्यांच्यावर ही सगळी कारवाई केली जाईल। पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्येही महिला पोलिसांसोबत विनयभंग झाल्याचा उल्लेख आहे। तशी तक्रार महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून दाखल झाली। जमावातील काही लोकांनी बंदोबस्तातील महिला अंमलदार यांना अंधाराचा फायदा घेत विनयभंग केलाय। जमावाने इतर महिलांनाही अश्लील शिवीगाळ करत हल्ला केलाय। आमच्या काही महिला जे आरसीबीच्या महिला आहेत, क्राईम युनिटच्या आहेत, एसबीच्या आहेत, ते पुढे येऊन कुठेतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो। त्याच्यामध्ये आमच्या महिला कर्मचारी सुद्धा होत्या। त्या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा या ज्या दंगेखोरांनी असॉल्ट करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या अनुषंगाने गणेशपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा आहे आणि त्या सर्व आरोपींना आम्ही ओळख पटवायचा प्रयत्न करू। काही आम्ही 50 पेक्षा जास्त आरोपींना त्याच्यामध्ये अटक पण केलेली आहे। जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली, त्यात शिवीगाळ सुद्धा सुरू झाली। पोलिसांवर हल्ला चढवला, त्यांना मारहाण केली। एकाच त्यातल्या काही जमावाने महिला पोलिसाला पकडलं आणि त्यांचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला इतकी शूरवीर होती की तिने त्या सगळ्या जमावातनं ती बाहेर पडली आणि नंतर तिने काल याची तक्रार नोंदवली आहे। माझी आपल्या माध्यमातून सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे तो सगळा पोलिसांकडे आम्ही दिला आहे। तो सगळा बघून त्या सगळ्या नालायकांवर, त्या नराधमांवर कडक कारवाई करावी असा आपण सरकारला आदेश द्यावा अशी माझी विनंती आहे। तर नागपुरातला हिंसाचार सत्ताधाऱ्यांनीच घडवला असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केलाय आणि न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेत चौकशीची मागणी केली। दुसरीकडे ज्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या आंदोलनात धार्मिक मजकूर किंवा आयती जाळल्याची अफवा पसरली, पण तपासात आयती जाळल्या नसल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सरकारने घडवलेली ही घटना आहे आणि याची चौकशी सिटिंग जजच्या माध्यमातून व्हावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो। औरंगजेबाची कबर जाळली गेली आणि त्याच्यावर कुठली आयात लिहिलेली नव्हती, कुठलीच नाही। त्याचं नीट आम्ही व्हेरिफिकेशन केलं, त्याला मॅग्निफाय करूनही व्हेरिफिकेशन केलं, पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी मेसेजेस फिरवण्यात आले आणि त्यातून अशा प्रकारची घटना पुढची जी काही आहे ती घडलेली आहे। आणि म्हणून अशा प्रकारे जे लोक सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात, जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या अफवा पसरवतात, त्यांनाही दोषी धरण्यात येईल। संघाच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या महालमधील चिटणीस पार्क या ठिकाणी हिंसाचार झालाय। संघानेही औरंगजेबच्या कबरीवरून भूमिका स्पष्ट करताना सध्या हा मुद्दा संयुक्तिक नसल्याचं म्हटलंय। म्हणजेच कबर हटवण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या विरोधात संघानं भूमिका घेतली आहे। Any type of violence is not good to the health of the society, and I think police are have taken the cognizance of it, and so I think they will go into the details, and that's the point. Is Aurangzeb relevant today? Do you think the tomb should be moved? I think not relevant. अखेरीस एक मोठा सुलतान आपल्या घरी, बाकी सगळ्या त्याच्या बापजाद्यांच्या कबरी दिल्लीत आहेत, त्याचे एकट्याचीच कबर खुलताबाद सारख्या गावात आहे। ही आपल्या शौर्याची निशाणी आहे। आपलं शौर्यच तुम्हाला मिटवायचं आहे, तुम्हाला महाराजांचं शौर्य आणि महाराजांचा इतिहास पुसायचा आहे, हेच सत्य आहे। त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करायचे ना। औरंगजेब तुमचा बाप आहे, तुम्ही औरंगजेबाच्या खानदानातले आहात। आता काय सुनील अंबेकर हे काय औरंगजेबाचे बाप आहेत की औरंगजेबाच्या खानदानातले आहेत, की RSSने आता औरंगजेबाला पोसायला घेतलंय? आता सांगा। एक अतिशय योग्य भूमिका घेतली। इतिहास तुम्हाला पुसता येत नाही।
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जरूर RSS आणि शिवसेना ही हातात हात घालून काम करतात, परंतु औरंगजेबाच्या कबरी बाबतीत आमची भूमिका शिवसेना म्हणून, पक्ष म्हणून आम्ही मांडलेली आहे, सभागृहामध्ये मांडलेली आहे, सभागृहाच्या बाहेर आंदोलन करून सुद्धा मांडलेले, त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. इकडे वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी खुलताबादमधली औरंगजेबची कबर ही दुसरी अयोध्या होईल आणि पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्र पेटत राहील अशी शंका व्यक्त केली आहे. शिवजयंतीलाच मंत्री नितेश राणेंनीही अयोध्येप्रमाणे कारसेवेची योग्य वेळ असल्याचं वक्तव्य केलं होतं. बाबरी मस्जिद तोडत असताना आपण एक दुसऱ्याला विचारत बसलो नाही. सरकार त्यावेळी योग्य ती भूमिका राज्य सरकारने घेतली. त्याची जर पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे. औरंगजेबची मजर ही राज्याच्या बाहेरची लोक एक नॅशनल इश्यू करू पाहत आहेत. अयोध्या आत्ता असणारा पॉलिटिकल बेनिफिट नाही आहे. औरंगजेबची मजर ही पॉलिटिकल बेनिफिट आहे. त्याच्यामुळे ही दुसरा अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणं हा त्याच्यातला कारभार राहणार. हा पॉलिटिकल एजेंडा असूच शकत नाही. हा राजकारणाचा विषयच नाही, हा आमचा राष्ट्रीयत्वाचा विषय आहे. औरंगजेबच्या कबरीवरून जो वाद निर्माण झाला त्यावरून पुढे आंदोलनं झाली आहेत आणि नागपुरात हिंसा भडकली. आता त्यावरून राजकीय टीका टिप्पणी सुरूच आहेत. नागपूरहून विवेक गावंडे आणि प्रदीप कापसेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.